या संस्कृतीने दिलेल्या आचारसंहितेमधील आणखी एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे पंचशीलांचा भाग आहे. तो पंचशीलांचा भाग आपण आता समजून घेऊ. धर्मसंकल्पनेमध्ये उपासना पद्धती, पूजा पद्धती, प्रार्थना पद्धती वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात. वेगवेगळ्या धर्मांमध्ये प्रार्थना करणारा काहीतरी मागणी करतो किंवा ज्याची कुणाची प्रार्थना करायची त्याची स्तुती करतो असं बहुतांश ठिकाणी आपणाला घडताना दिसतं. परंतु तथागत बुद्धांनी मांडलेल्या या भूमिकेमध्ये जी प्रार्थना आहे ती प्रार्थना काहीतरी मागणी करणारी नाही आहे किंवा कुणाचा तरी गौरव करणारीही नाही. ही पद्धती देखील माणसाच्या शुद्ध आचरणावरच भर देणारी आहे. या प्रार्थना पद्धतीमध्ये जी मांडणी आहे त्या मांडणीचा अर्थ सुद्धा विश्लेषित करणं फार गरजेचं आहे. बुद्धं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, त्याआधी धम्मं शरणं गच्छामि, मग संघं शरणं गच्छामि. या पद्धतीनं जी सुरू होते, पानातिपाता वेरमणी शिक्षापदं समादियामि, अदिन्नदाना वेरमणी शिक्षापदं समादियामि, कामेषु मिच्छाचारा वेरमणी शिक्षापदं समादियामि, सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणी शिक्षापदं समादियामि. ही जी प्रार्थना पद्धती आहे या पद्धतीमध्ये बुद्धाचा गौरव नाही किंवा बुद्धाकडे काही मागणीही केलेली नाही, तर ही पद्धती देखील स्वतःलाच काहीतरी बजावणारी आहे हे आपण नीटपणानं समजून घेतलं पाहिजे. इथे बुद्धाला शरण जातो याचा अर्थ गौतम नावाच्या व्यक्तीला शरण जातो असं नव्हे, तर बुद्धत्व म्हणजे बुद्धत्वाची स्थिती प्राप्त होण्यासाठी ज्या पद्धतीनं मार्गक्रमण करणं गरजेचं आहे, ज्या पद्धतीची वाटचाल करणं गरजेचं आहे, ज्या पद्धतीचं आचरण करणं गरजेचं आहे, तशा प्रकारचं आचरण मी करेन हे सांगणं आहे. आणि या विशुद्ध आचरणाची शिकवण देणारा जो संघ आहे त्या संघाला मी शरण जातो ही भूमिका आहे. धम्माला शरण जातो ही भूमिका आहे. धम्म ही विचारधारा आहे, ही आचार संहिता आहे, वर्तन विषयक मूल्य व्यवस्था आहे. कोणाची तरी कृपा व्हावी यासाठीची व्याकुळपणानं केली गेलेली याचना इथे नाही, हे आपण नीटपणानं समजून घेतलं पाहिजे. शील हे महत्वाचं आहे मानवी जीवनामध्ये. शील म्हणजे काय? शीलाच्या साठी चारित्र्य आपण म्हणतो. शुद्ध वर्तनाविषयीचे नियम म्हणजे शील. शीलाचं पालन करणं म्हणजे काय? तर आपल्या जीवनामध्ये आपण जी जी पावलं टाकू त्यातील एकही पाऊल इतर प्राण्यांना
आणि स्वतःला देखील हानिकारक ठरणार नाही, अशा प्रकारचं पाऊल टाकत वागणं म्हणजे शीलमय वर्तन करणं, शील संपन्न वर्तन करणं. तथागत बुद्धांच्या या शिकवणुकीमध्ये कर्मकांडाला महत्व नाही, पूजा अर्चेला महत्व नाही, कुठल्याही अवडंबराला महत्व नाही, तर महत्व आहे तुमच्या व्यक्तिगत पातळीवरच्या शील संपन्न वर्तनाला महत्व आहे. आणि या शील संपन्न वर्तनामध्ये महत्वपूर्ण गोष्ट कोणती आहे, तर मी चोरी करणार नाही. पंचशीलामधला हा भाग महत्वाचा आहे. अचौर्य म्हणजे कुणाच्याही परवानगीशिवाय गुपचूपपणानं कुणाचीही कुठलीही गोष्ट आपण आपल्या ताब्यात घेणं म्हणजे चोरी करणं. हा शीलभंग आहे. आणि अशा प्रकारे कोणतीही चोरी माझ्या जीवनामध्ये मी करणार नाही, याचा निश्चय या प्रार्थनेच्या वेळी करावा लागतो. भ्रष्टाचार ही देखील एक चोरीच असते. दुसऱ्याची फसवणूक ही देखील एक चोरीच असते. दुसऱ्याला लुबाडून घेणं ही देखील एक चोरीच असते. आणि दुसऱ्याला अजिबात न कळू देता गाईच्या म्हशीच्या काशेमध्ये चिपकून बसलेले गोचीड ज्याप्रमाणे तिला कळू न देता गुपचूपपणानं त्या प्राण्यांचं रक्त शोषून घेतात, तशा पद्धतीनं रक्त शोषून घेणारे पण प्रतिष्ठेनं जगणारे लोक आपल्या समाजामध्ये असतात. अशा प्रकारचे शोषक लोक देखील चोरच असतात. अशा प्रकारची चोरी मी करणार नाही कुठल्याही प्रकारची, अशा प्रकारची प्रतिज्ञा पंचशील घेत असताना करायची असते. चोरी करणार नाही ही प्रतिज्ञा करायची आहे, त्याचबरोबर मी खोटे बोलणार नाही ही प्रतिज्ञा करायची. फार महत्वाची प्रतिज्ञा आहे. प्रत्येकानं स्वतःच्या मनाला विचारावं की कधीही जीवनामध्ये खोटं न बोलणं ही किती कठीण गोष्ट आहे. पण ही कठीणाती कठीण असणारी गोष्ट प्रत्यक्षात जीवनामध्ये आचरणात आणणं हेच या आचारसंहितेमध्ये अत्यंत महत्वाचं आहे. खोटं बोलणारा माणूस वेगळ्या पद्धतीने एक फसवणूकच करत असतो, दुसऱ्याची फसवणूक करत असतो, स्वतःची देखील फसवणूक करत असतो. अशा पद्धतीनं कुणीही कुणाची फसवणूक करता कामा नये, हा संस्कार या माध्यमातून केला जात असतो. हे प्रत्येकानंच लक्षात घेतलं पाहिजे. खोटं बोलायचं नाही, त्याचबरोबर जीवहिंसा करायची नाही. प्राणी मात्राची दया केली पाहिजे, जीवहिंसा करता कामा नये. अहिंसा हे तत्व प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं असतं. जिथे हिंसा असते तिथे उपद्रवकारिता असते, तिथे दुःख असतं, तिथे आकांत असतो, तिथे विध्वंस असतो. म्हणून मानवाकडून कधीही इतरांना अपायकारक ठरेल, दुःखकारक ठरेल अशा प्रकारची हिंसा घडता कामा नये. हिंसेचेही अनेक प्रकार असतात. वाचिक हिंसा असते, मानसिक हिंसा असते आणि प्रत्यक्ष शारीरिक कृतीमधील ही हिंसा असते.
या तिन्ही हिंसेपैकी कोणतीही हिंसा माणसानं करता कामा नये, ही या भूमिकेमधली अपेक्षा आहे, हे समजून घ्यायला हवं. हिंसा, मानसिक हिंसा कशी? मनात त्याचं वाईट व्हावं, वाटोळ व्हावं, असे विचार मनात आणणं ही देखील एक हिंसा आहे. आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की कोणतीही गोष्ट तयार होत असते ते आधी मनात तयार होत असते. मनात हिंसा आली की ती तनातही येण्याची शक्यता नाकारता येत नसते. म्हणून हिंसकतेचा विचार मनातही येता कामा नये. अशा पद्धतीचं वर्तन इथे अपेक्षित आहे. मनामध्ये येणं हिंसकतेचा विचार अपेक्षित नाही, त्याप्रमाणे वाचिक हिंसा देखील होता कामा नये. आपण अशा प्रकारचे शब्द कधीही उच्चारू नयेत की ज्यामुळे इतरांच्या मनाला ठेच पोचेल, इतरांना दुःख होईल. अशा प्रकारचा वाचेचा वापर करणं हा देखील वाचिक हिंसेचाच भाग असतो. शिव्या देणं, धाक दपटशा करणं हा वाचिक हिंसेचाच भाग आहे. आणि अशा प्रकारची हिंसा सुद्धा मानवानं करता कामा नये, ही या पंचशीलामधली भूमिका आहे. आणि शारीरिक पातळीवरील सार्वजनिक साधन संपत्तीचा विध्वंस करणं किंवा कुठल्याही साधन संपत्तीचा विध्वंस करणं किंवा प्राणी मात्रावर हात उचलणं, हत्यार उचलणं आणि त्यांचं जीवितच धोक्यात आणणं ही शारीरिक पातळीवरची हिंसा सुद्धा आपण जीवन जगत असताना करता कामा नये, ही या शीलाची महत्वपूर्ण अपेक्षा आहे. या पंचशीलामध्ये मी व्यभिचार करणार नाही, हाही एक महत्वाचा भाग आहे. व्यभिचार न करणं म्हणजे लैंगिक अशा प्रकारचं अत्याचारी वर्तन न करणं, जबरदस्तीचं वर्तन न करणं. अशा पद्धतीनं व्यभिचार विरहित, शील संपन्न, चारित्र्य संपन्न वागणं हे प्रत्येक व्यक्तीचं असलं पाहिजे. आणि व्यभिचार न करण्याची मी प्रतिज्ञा करतो आहे, हा स्वतःच्या वर्तनाबद्दल बजावलेला मार्ग आहे, हे नीट लक्षात घ्यावं. आणि या पंचशीलामध्ये आणखी एक महत्वाचं शील म्हणजे मी नशा पाणी करणार नाही, मी मादक पदार्थाचं सेवन करणार नाही. दारू, अफू, गांजा, ड्रग, तंबाखू, सिगारेट असे वेगवेगळे नशा आणणारे जे पदार्थ आहेत, त्या पदार्थाचं मी सेवन मुळीच करणार नाही, हेही या ठिकाणी जाहीरपणानं घोषित करायचं आहे. कारण नशा आणणारे पदार्थ, अशा पदार्थांचं सेवन केलं की माणूस स्वतःचं संतुलन बिघडवून टाकतो, स्वतःवर त्याचं नियंत्रण राहत नाही आणि तो अत्यंत वाईट अशा प्रकारची कृती करू शकतो. म्हणून कुठल्याही मादक पदार्थाचं सेवन करता कामा नये, या शीलाचं पालन करणं ही अत्यंत महत्वाचं आहे. शरण आणि पंचशीलाच्या स्वरूपातली ही प्रार्थना पद्धती आहे. ही प्रार्थना पद्धती देखील जिच्यात अंधश्रद्धेचा लवलेश नाही, तर ती मी शुद्ध वर्तन करेन,
अशा पद्धतीनं घोषित करण्याची, प्रतिज्ञा करण्याची ही पद्धती आहे. आणि अशा प्रकारची प्रतिज्ञा करून जो जो व्यक्ती या प्रतिज्ञेचं पालन करतो त्या त्या व्यक्तीचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही.